घेतलेले अथक मेहनत, अपरिमित त्याग याचा परिणाम आज अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी एक भव्य दिव्य असं राम मंदिर उभं राहणार आहे. त्याकरता अनेक कारसेवकांनी प्रचंड मोठा अपरिमित त्याग केलेला आहे. त्याच सोबत देशाच्या अगदी कानाकोपऱ्यातून अयोध्येपर्यंत कारसेवक त्यावेळी गेलेले होते. आपल्या पेणमधून साधारण 250च्या वरती कारसेवक असे होते की जे तिथपर्यंत पोहोचले होते. त्यामधूनच सौ वासंती देव आणि श्री उत्तम चक्रदेव ह्या दोघांचा आपण प्रातिनिधिक स्वरूपात छोटासा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करणार आहोत. तर त्याकरता श्री उत्तम चक्रदेव आणि सौ वासंती देव यांना मी विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावे. प्रातिनिधिक स्वरूपात आपण सत्कार करणार आहोत. सौ वासंती देव यांचा सत्कार करण्याकरता सौ विभावरी जोशी यांना मी आमंत्रित करतो. बोलत नाही पण सर्वांना सत्कार केल्याबरोबर धन्यवाद देते. आणि हे नक्की की त्यावेळेला सगळं काम करायला म्हणण्यापेक्षा मुलं पडणाऱ्या मुलांना गाडीत घालण्यापासून उचलून नेऊन आणि त्याचबरोबर तो ढाचा जो उद्ध्वस्त होत होता तो बघताना त्याच्यानंतर जी माती दगड वाहून आम्ही नेले आणि तो जो छोटासा पाया होता तो पण आम्ही तेव्हाचा आत्ता ते मंदिर उभारण्याच्या अगोदर जी दर्शनाला गेली असतील त्याच्यात आमचाही थोडा खालचा वाटा होता की आम्ही तिथे दगड आणि माती घेऊन तिथे त्याला तयार केलं. कुठची एखादी भव्य दिव्य गोष्ट उभी राहायची असली की त्याकरता सगळ्यांच्या अथक प्रयत्न त्यामागे कारणीभूत असतात. तो सगळा प्रसंग, तो सगळा भव्य दिव्य मोठा लढा ज्यांनी याची देही याची डोळा पाहिला श्री उत्तम चक्रदेव यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन करण्याकरता मी श्री रामदादा यांना विनंती करतो. श्री उत्तम चक्रदेव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. अर्थात त्यावेळेचे अनुभव आपल्याला सांगा. सगळ्यांनी सर्वप्रथम एकदाच फक्त जोरात, माझ्या हातात माईक आहे मला कल्पना आहे, पण आपला आवाज माझ्यापेक्षा नक्की मोठा येईल अशी आशा व्यक्त करतो. सियावर प्रभू रामचंद्र की, सियावर प्रभू रामचंद्र की. असाच जल्लोष ज्या वेळेला आम्ही अयोध्येला निघालो होतो, लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, तो क्षण आठवला की अक्षरशः खरोखर अंगावर काटा येतो. घरातून परमिशन काढताना खरोखर म्हणत होते मी परत येऊ की नाही अशी खरोखर त्यावेळेची परिस्थिती होती. मुलायम सिंगने असं म्हटलं होतं, त्यावेळेचा मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे मुलायम सिंग होते, की इथे तुम्ही काय सांगताय, अयोध्येमध्ये पक्षाचा पंख देखील मी येऊन देणार नाही, एवढा पोलीस फोर्स तिथे लावेल. पण विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवार यांनी निश्चय केला होता की देशामधून 50 ते 60 हजार कारसेवक तिथे पोहोचल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यातलेच आम्ही गेलेले कारसेवक पेणमधून जवळजवळ वहिनी सांगितलं, अथर्वनी सांगितलं की 1989 आणि 92 या दोन कारसेवांना जवळजवळ 200 ते 250 पेण तालुक्यामधून कारसेवक गेले होते. त्यातल्या 89च्या कारसेवेला 29 ऑक्टोबर 89ला लालकृष्ण अडवाणी, ऋतुंबरा ताई आणि ह्यांनी साध्वी ऋतुंबरा आणि अशोकजी सिंगल यांनी आवाहन केलं होतं की 29 ऑक्टोबरला
आम्ही तिथे पोचणारच, काही झालं तरी मंदिर वही बनाएंगे असे नारे देत असे आम्ही तिथे पोचणार। आणि खरोखरच आश्चर्य असेल, रामाची कृपा असेल, आम्ही रेल्वेमध्ये बसलो पेणमधून आणि सगळ्यांना तिथे झाशीपर्यंत आम्ही गेल्यानंतर बातमी आली की सगळ्या रेल्वे अडवतायत, सगळ्यांना खाली उतरवत आहेत, अटक करतायत। त्यावेळेला आमचे डॉक्टर मनोहर प्रमुख होते, विश्वास मुळे होते, त्यांना आम्ही कल्पना दिली, म्हणजे मी स्वतः, की मी शिलान्यासाच्या वेळी अयोध्येला गेलेलो होतो, त्यामुळे अयोध्येची माहिती मला आहे, कसं जायचं माहिती आहे, मी काही केलं तरी जाणार तिथे, काही झालं तरी मी जाणार। त्यांचा विरोध डावलून आणि त्यांची आज्ञा घेऊन शेवटी त्यांना मनवलं आणि आवाहन केलं डब्यामध्ये की ज्यांना कोणाला अयोध्येपर्यंत पोहोचायचं असेल त्यांनी माझ्याबरोबर यावं। त्यावेळी पेणमधून अमोल काणे आणि मंगेश देवधर, मिलिंद देवधर यांचे बंधू, हे दोघंजण निघाले आणि मंगल पाटील आणि मोहन पाटील हे दोघंजण निघाले आणि आम्ही तिथनं पोलिसांना हातावरती तुरी देऊन उरई स्टेशनला अटक झाल्यानंतर बाकीच्यांना स्टेशनमधून बाहेर पडलो। समोरच बसस्टँड होता, लोकल बसस्टँड, त्या बसस्टँडमधनं आम्ही कसे कसे विचारत चौकशी करत एकदा ते काशीला बनारसला पोचलो आणि बनारसला पोचल्यानंतर आम्ही काय ना, आम्ही यात्रेकरू आहोत अशा अवस्थेमध्ये सगळीकडे फिरत होतो तेव्हा काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं। आणि एक किस्सा मला चांगला आठवतोय की काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या बाहेर एक चौथरा आहे आणि तो चौथरा मशिदीचा आहे, मशीद एका बाजूला आणि काशी विश्वनाथाचं मंदिर एका बाजूला, अशी परिस्थिती तिथे आहे। आज सुद्धा तशीच परिस्थिती आहे। तर आम्हाला काय माहिती नाही, आम्ही अनावधानाने त्या चौथऱ्यावरती सरळ चढलो, पोलीस दंडुका आपटत आला, अरे क्या कर रहे हो, उतरो नीचे, हे मशीद आहे। आम्ही पटकन तिघही उतरलो खाली आणि मार्केटमध्ये घुसलो आणि चौकशी करता करता अतिशय विश्वासाने एका सांगलीच्या व्यक्तीने, तिथं सांगलीचा व्यक्ती तिथे धंदा करतो, चहा पानाचा धंदा करतो, त्यांनी सांगितलं अरे तुम्ही मराठी आहात काय, आमचं मराठी भाषण त्याने ऐकलं आणि आम्हाला सांगितलं तुम्ही मराठी आहात काय, तुम्ही इथे थांबू नका म्हणे, तुम्हाला इथे 100% अटक होईल, एखाद्या वेळेस मुसलमान लोक तुम्हाला कापून सुद्धा काढतील, तुम्ही इथे थांबू नका बनारसमध्ये। इथनं प्रोसेस सटका म्हणतात, अरे सटका म्हणजे काय, आम्हाला काही माहित नाही, कसं सटकायचं, सगळं बंद आहे, कसं जायचं, थांबा म्हणे तुम्ही खरोखर जायची इच्छा आहे का तुम्हाला, म्हटलं आहे। मग त्यांनी सांगितलं की रात्री 2 वाजता तिथले कारसेवक जे आहेत ते एका ट्रॅक्टरमध्ये बसून तुम्हाला घेऊन जातील। त्यांच्यावर पूर्ण भरोसा ठेवून, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही त्या रात्री 2 वाजता त्या ट्रॅक्टरमध्ये बसलो आणि बनारसमधून बाहेर पडलो आणि तिथनं आम्हाला तरी शेताडी दुसऱ्या शेतामध्ये आमच्याबरोबर ट्रॅक्टरमध्ये जवळ 50 ते 60 लोक होते, लाटीवाटीने बसलो, उभे राहिलो आणि आम्हाला उसाच्या शेतांमध्ये त्यांनी नेऊन सोडलं। तिथनं चालत हाल अपेष्टा सहन करत, पण प्रत्येक गावामध्ये त्या खेडेगावातल्या सगळ्या लोकांनी एवढं स्वागत केलं आमचं की झोपण्यासाठी, विश्रांतीसाठी अक्षरशः तेल मालिश पाहायचं, कारण आम्ही चालत होतो, जवळ 4-4, 5-5 तास रोज चालायचं आणि चालत जाऊन शेवटी 29 ऑक्टोबरला बरोबर आम्ही अयोध्या गाठली होती। तिन्ही लोकांनी आम्ही अयोध्या गाठली होती आणि अयोध्येमध्ये समोरच, जसं इथे मी उभा आहे आणि समोर ऋतुमाला देवींचं भाषण, एवढ्या जवळ आम्ही भाषण ऐकलं। ऋतुमाला देवींचं भाषण ठरलं होतं, आडवाणीजींचं भाषण ठरलं होतं, अशोकजींचं भाषण ठरलं होतं आणि ते भाषण ऐकल्यानंतर असं वाटलं की आपण आपलं खरंच म्हणजे आपण अयोध्येपर्यंत एवढे जे हाल करत आलो ते कृतार्थ झालो। त्या मंदिराच्या समोरच महाराष्ट्र निवास आहे, 2000 लोक, 2000 कारसेवक तिथे राहतील अशी तिथे व्यवस्था आहे। त्या व्यवस्थेमध्ये आमची सोय केली आणि तिथे आम्हाला 29 तारखेला राहायची सोय केली। ती भाषण वगैरे झाल्यानंतर मुलायम सिंगांचा जो काही पोलीस फौज होती, पोलीस फाटा होता, तो रात्री हल्ला करण्यासाठी महाराष्ट्र सदनावरती आला। दंडुके आपटतायत, दार उघडा म्हणतायत, कुणी दार उघडायला तयार नाही, कारण आम्हाला माहिती आहे जर आम्ही दार कुणी उघडलं असतं 100% 2000 कुणी जिवंत राहिलं नसतं। आणि 30 तारखेला सकाळी वेळी आंघोळीला गेलो शरयू नदीमध्ये, त्यावेळी सहज हात गेला खाली आणि हाताला लागलं प्रेत आम्हाला। भाई मुलायम सिंगांनी रात्रीमध्ये जेवढे त्यांना लोक सापडले होते हिंदू, त्या सगळ्या हिंदूंची कत्तल करून टाकली होती आणि अक्षरशः प्रेत बुडत नव्हती, पटापट त्यांना प्रेत बुडवायची होती म्हणून खांद्याला रेतीच्या मातीच्या पिशव्या बांधून ती प्रेत बुडवण्याचा प्रयत्न तिथे केला होता। आम्हाला म्हणलं अरे आम्हाला हे बघ काय लागलं हाताला, आम्हाला म्हणाला काय नाही रे, बघतो खरोखर प्रेत होतं ते आणि प्रेत बुडलं गेलं नव्हतं, असेल ते असो पण प्रेत दिसलं आम्हाला। आम्हाला म्हटलं आम्हाला आता काय करायचं, काय नाही, आपण आपल्या पद्धतीने जसं आपल्याला आव्हान केलंय तसं आव्हानाला आपण प्रतिसाद देऊन महाराष्ट्र सदनामध्ये जायचं आणि तिथे समोर
8 वाजता आपल्याला सांगितलं की आपण मंदिरावरती जेवढे काही कारसेवक आहेत त्यांनी चाल करून जायचंय. आम्ही सगळेजण एकत्र तिथे जमलो. 1,500 ते 2,000 जवळ तिथे कारसेवकांचा समूह होता आणि तो सगळा समूह अयोध्या मंदिराच्या प्रांगणामध्ये जाणार एवढ्यात परत मुलायम सिंगांनी अश्रुधूर आणि गोळीबाराची ऑर्डर दिली आणि त्या अश्रुधुरामध्ये आणि त्या पोलिसांच्या फटक्यामध्ये आम्ही खरोखर जखमी झालो तिघही. माझा पाय जवळ प्रचंड सुजला होता. रांगत रांगत कसे बसे आम्ही आपले महाराष्ट्र सदन गाठलं आणि तिथनं दुसऱ्या दिवशी सगळ्यांची रवानगी अशोकजींनी सांगितलं होतं किंवा झेंडा आपला फडकवायचा उद्या आणि 30 तारखेला संध्याकाळी तिथे झेंडा फडकला गेला. आपल्या लोकांनी कारसेवकांनी त्या अयोध्येच्या लांबलगाच्या मंदिरावरती झेंडा फडकवला आणि नंतर शासकीय इतमामामध्ये सगळ्यांची रवानगी लखनौ स्टेशनला केली आणि लखनौ स्टेशनवरनं आम्ही परत आलो. हे असे अनुभव माझे आहेत. आता तर हा अत्युच्च अनुभव आणि अत्युच्च सोहळा बघण्याची संधी याची देही याची डोळा हे आम्हाला मिळणार आहे. पण 22 जानेवारीला आम्हाला कोणालाही परमिशन नाही आहे. याचं थोडंसं खंत वाटते. पण बरोबर आहे तिथे एवढे इतर देशातले परदेशातले सगळे येणार आहेत. आपले साधू मंत येणार आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्हाला जशी खंत वाटते तशीच इतरांना देखील इतर कारसेवकांना जरी खंत वाटत असेल पण तिथल्या ज्या काही योजना आहेत ज्या काही सोयी सुविधा आहेत ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा सगळ्यांनी लक्षात ठेवायला हव्या. आणि ठीक आहे आपण कारसेवेला गेलो आपण आपल्या जबाबदारीवरती गेलो आणि आपल्याला आता बोलवलं नाही किंवा बोलवणं केलं नाही म्हणून कुणी खेद वाटण्याचं कारण नाही. तर आपल्याला कोकण प्रांताला फक्त 14 फेब्रुवारी ही तारीख दिलेली आहे. तर 14 फेब्रुवारीला ज्यांना शक्य होणार असेल रिझर्वेशन करून जाणं शक्य होणार असेल त्यांनी 100% तिथे जावं. श्री रामलल्लाचं दर्शन घ्यावं. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये फक्त अयोध्येचा खालचा जो थर आहे जिथे प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे तेवढंच फक्त पूर्ण झालं आहे. मंदिर काही पूर्ण झालं नाही. त्यामुळे आता उगीच घाई करून घाई गडबडीत तिथे चेंगराचेंगरीत जाण्यात खरा हासिल नाही आहे. पण आता विश्व हिंदू परिषदेचा पदाधिकारींनी असल्या कारणाने आम्हाला जाणं 14 फेब्रुवारीला हे गरजेचंच आहे. रिझर्वेशन झालेलं आहे. 14 फेब्रुवारीला आम्ही तिथे परत पोहोचणार आणि रामलल्लाचं दर्शन हे 3ऱ्यांदा मी घेणार आहे. माझ्या आयुष्यातला अत्युच्च क्षण असेल आणि माझ्या परिवाराने मला जी काही साथ दिली त्याच्यासाठी त्याबद्दल त्यांचं मी ऋणी आहे. आणि आज अथर्वने जे मला बोलवलं आणि त्यांच्या संतांनी जे बोलवलं की बाबा असाचा कार्यक्रम आहे दीपप्रज्वलनासाठी तू ये. मी म्हटलं अरे मी काय एवढा मोठा नाही राजा मला कशासाठी बोललो. मी खरंच त्याला बोललो फोनवरती तू दुसऱ्या कोणाला तरी बघ. नाही म्हणे कारसेवेचं आम्हाला माहिती आहे तू काय केलंस काय नाही ते. त्यामुळे तुलाच दीपप्रज्वलनासाठी आणि 4 शब्द बोलण्याची विनंती मी करतोय. त्याच्या विनंतीला मान देऊन मी आज हे 4 शब्द बोललो. जास्ती कमी काही जर बोललो असेल तर ते माझ्याकडे आणि जर काही जास्त तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर तुम्ही घ्या. हे बोलून 4 शब्द माझे पूर्ण करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सगळे एक एक रोमांचकारी अनुभव आहेत. म्हणजे इतकी वर्ष मंदिर वही बनाएंगेचा नारा होता. आज ते बॅनर बघा मंदिर वही बन गया आजपासूनचा हा नारा असणार आहे. आणि त्याप्रमाणेच एक भव्य दिव्य असं राम मंदिर पुनश्च एकदा त्या अयोध्येत उभं राहिलेलं आहे. अनेक आक्रमण झाली अनेक गोष्टी काय 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 आपल्यापर्यंत आल्या पण सगळ्याला पुरणारा आमचा सनातन धर्म धर्मापेक्षा जास्त ती मुळी संस्कृती आहे ती आचरणात आणण्याची एक गोष्ट आहे. असा आमचा सनातन सगळ्या आक्रमणांना उरला. आणि परत एकदा आपण रामाचा जय जयकार करूयात आणि आजच्या कार्यक्रमाला आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करूयात. सियावर रामचंद्र की जय श्रीराम. धन्यवाद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वदेवेभ्यो नमो नमः.
सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचन्द्रकोळि फणीन्द्रमाता कुटीरसारी कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीण शम्भो मजकोणतारी या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम राजा राम
कीर्तने सद्गुरु राया कीर्तने सद्गुरु राया कीर्तने सद्गुरु राया ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या भागवतची आठवण औदुंबरी वसणाऱ्या औदुंबरी वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या ये कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे कीर्तन संगे रंगात देव वाहो दे कीर्तन संगे रंगात देव वाहो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे बाळकृष्ण सर्वचिन्मय नारायण रूप धारो दे सर्वचिन्मय नारायण रूप धारो दे तन्मय भोवनी बलवंत प्रेमे पाहो दे तन्मय भोवनी तन्मय भोवनी बलवंत प्रेमे पाहो दे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो दे राम राम सीताराम राम बाळकृष्ण चरणी विठोबा संगे चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा रघुपती राघव
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, भक्ताची काजा, भक्ताची काजा पावत से, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा, आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पावत से संकटी निर्वाणी, पावत से संकटी निर्वाणी, राम नाम वाणी, राम नाम वाणी उच्चारिता, आरंभी वंदीन
अयोध्येचा राजा भक्ताची या काजा पावत असे. सगळ्यात सोपी आताच्या शुद्ध मराठीत सांगायचं तर टेक्निक, कोणता अभंग कोणत्या संतांचा आहे ओळखायची एक सोपी टेक्निक. सगळ्यात शेवटचं चरण त्याचं बघायचं, त्या चरणात जे म्हणे तो त्या संतांचा अभंग. समजा तुकाराम महाराजांनी लिहिलेलं असेल तर शेवटच्या चरणात आपल्याला वाक्य आढळेल तुका म्हणे. समजा एकनाथ महाराजांनी तो लिहिलेला असेल तर नाथ म्हणे नसेल तर एका जनार्दनी. ज्ञानेश्वर माऊलींचा तो अभंग असेल तर ज्ञाना म्हणे नव्हे, एक तर निवृत्तीत असू किंवा बापा रखुमा देवी गुरु, म्हणजे तो माऊलींचा अभंग. तसंच ह्या अभंगातल्या शेवटच्या चरणात दास म्हणे जन सावधान, अर्थात समर्थ रामदास स्वामींचा अभंग निरूपणाकरता घेतलाय. समर्थांचं वर्णन काय करावं तर शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. म्हणजे ज्यांचं वैराग्य शुक महामुनींप्रमाणे. एकदा प्रसंग छोटासा असा झाला की शुक महामुनी पहाटेच्या प्रहरी स्वारी त्यांची निघालेली होती आणि त्यावेळेला नदीच्या पात्राच्या इथे काही महिला स्नाना करता आलेल्या. साधारणतः एवढ्या लवकर कोणी येणार नाही ह्या उद्देशाने म्हणून त्या आल्या, पण तेवढ्यात महामुनींची शुक महामुनींची स्वारी चाललेली होती. परंतु त्या महिलांनी विचार करावा की शुक महामुनी चालले, त्यांच्या मनात काय तो विचार येणार. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, म्हणजेच वसिष्ठ महामुनींचं ज्ञान ज्याप्रमाणे त्याप्रमाणे ज्यांचं ज्ञान आहे असे. आणि तिसरं कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, म्हणजेच वाल्मिकी महामुनींचं कवित्व ज्या पद्धतीने आहे त्याच प्रमाणे ज्यांचं कवित्व आहे अशा सगळ्याच गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या समर्थांना माझा नमस्कार असो. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अभंगाचं अजून एक मोठं वैशिष्ट्य असं की हा अभंग साखळी अभंग आहे. म्हणजेच पहिल्या चरणाचा जो शेवटचा शब्द तोच दुसऱ्या चरणाचा पहिला शब्द. आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा भक्ताची या काजा पावत असे, पहिल्या चरणाचा शेवट कशाने झालाय पावत असे, म्हणून पुढच्या चरणाची सुरुवात पावत असे महासंकटे निर्वाणी राम नामवाणी उच्चारिता. दुसऱ्या चरणाचा शेवट उच्चारिता, म्हणून तिसऱ्या चरणाची सुरुवात उच्चारिता राम होय पापक्षय, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. पुण्यभूमीनी शेवट, मग सुरुवात पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापियांना ठवे काही केल्या तुझे, आणि त्याच्या पुढचं ते सगळं चरण. अर्थात ह्या अभंगाला ह्या प्रकाराला काय म्हणतात तर साखळी अभंग. इतकं मोठं कवित्व ज्यांच्याकडे आहे. किती साधी ही गोष्ट, साधी सरळ गोष्ट आहे काही, तर ज्या शब्दाने त्याचा शेवट होतोय त्यानेच पुढच्या चरणाची सुरुवात होते. बरं अर्थ कुठंच बदलत नाहीये, सरळ लिंक लागते, पहिल्या कडव्यात दुसऱ्या कडव्यात उडी मारता येते. एवढं मोठं कवित्व ज्यांचं आहे असे समर्थ रामदास स्वामी. अगदी एक छोटासा प्रसंग की समर्थांचं कवित्व काय असावं यासाठीचा म्हणून महत्वाचा प्रसंग. ज्या वेळेला छत्रपती शिवाजीराजे किल्ल्यावरती होते आणि आक्रमणाचा वेढा वाढला, बरं महाराजांपर्यंत निरोप पोहोचवणं कठीण झालं. आता करायचं काय, प्रत्येक वेळेला आतमध्ये कोण सोडताय तो जो वेढा आहे त्यांना आत कोणाला पाठवतायत तर फक्त आणि फक्त कोणत्याही साधूंना आत पाठवतायत. त्या नियमाने समर्थ आत जाण्यासाठी तयार होते, पण झडती घेतली तर आता करायचं काय, म्हणून समर्थाने एक पत्र लिहावं. विवेके करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणोन, पुढील भविष्यार्थी मन रहा टोचिनेदी, चालो नये असन मार्गी, सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी, रजनी नाथ आणि दिनकर, नित्य नेमे करीती संचार, घालिता ती येरझार, लाविले भ्रमण जगदीशे, आदि माया मूळ भवानी, हेची जाणावी स्वामिनी,
एकांती विवंचना करोनी इष्टयोजना करावी. जय जय रघुवीर समर्थ. आपण म्हणणार ह्यात कळण्यासारखं काय होतं, मुळात हे होतच काय असा पहिला प्रश्न होता. पण ते लिहिणारे समर्थ होते आणि समजून घेणारे आमचे छत्रपती होते. त्यात आशय असा होता की प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर विवेके करावे कार्य साधन वी. जाणार नरतनु हे जाणून जा, पुढील भविष्यार्थी मन पू. रहाटोचिने दीर्घ वी जा पूर. चालो नये असन मार्गी चा विजापूरचा. सत्यता बाळल्या अंगी स. रघुवीर कृपा ते प्रसंगी र. दास महात्म्य वाढवी दा. रजनी नाथ आणि दिनकर र. सरदार विजापूरचा सरदार नित्य नेमे करीती संचार नी. घालिता ती येरझार घा. लाविले भ्रमण जगदीशेला निघाला. आदि माया मूळ भवानी आ. हेची जाणावी स्वामिनी हे. विजापूरचा सरदार निघाला आहे. या करता एकांती विवंचना करोनी इष्टयोजना करावी. जय जय रघुवीर समर्थ. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरु सद्गुरु रामदासा. इतकं मोठं कवित्व, एवढं प्रचंड ज्ञानाची सामग्री आणि एवढं मोठं वैराग्य असणाऱ्या समर्थांचा आजचा अभंग. समर्थ सांगताय की आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावत असे. साधारणतः अगदी ज्याला कळतंय असा 3-3.5 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी, तिथपासून अगदी मॅक्सिमम वयोवृद्ध असणाऱ्या व्यक्ती जर देवाचा धावा करायचा म्हटलं तर पहिला विचार कोणाचा येतो तो बाप्पाचा. सगळ्यात पहिले अगदी लहान असेल तर ती हलणारी सोंड, जर थोडस मधल्या वयातला असेल तर आशीर्वाद देणारा बाप्पा, आणि जर अजून वयोवृद्ध असेल तर हत्यार, शस्त्र आणि शास्त्र दोन्ही हातात असणारा आमचा बाप्पा हे प्रथम आपल्याला आराध्य दैवत आठवतं. त्याच पद्धतीने समर्थ सांगताय की समस्त हिंदू समाजाचं आराध्य दैवत कोणतं आहे तर प्रभू श्री रामचंद्र आहे. त्यामुळे रामचंद्रांना पहिलं वंदन केलं पाहिजे. आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, भक्ताची या काजा पावत असे. अर्थात कोणत्याही गोष्टीची सुरुवात कशाने करायची तर बाप्पाच्या स्तवनाने. मनाचे श्लोक लिहिणारे समर्थ म्हणतात गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. पण ज्या वेळेला एखाद्या युद्धाच्या प्रसंगी आपण जातोय, ज्या वेळेला सळसळतं रक्त अंगात असणं गरजेचं आहे, त्यावेळेला काय तर आरंभी वंदिन अयोध्येचा राजा का भक्ताची या काजा पावत असे. रामराय आमचे असे की धनुर्धारी आहेत, हातात धनुष्य आहे, पण भक्ताला ते प्रथम पावणार आहेत. भक्ताची या काजा पावत असे. पावत असे महासंकटी निर्वाणी, राम नाम वाणी उच्चारिता. जर एखाद्या महासंकटात आपल्याला अगदी लहानपणापासून एक कथा सांगितलेली असते बघा. जेव्हा कधी भीती वाटेल तेव्हा काय म्हण रामरक्षा म्हण. जेव्हा कधी भीती वाटेल तेव्हा काय म्हण भीमरूपी महारुद्रा, हनुमान स्तोत्र म्हण, मारुती स्तोत्र म्हण. त्याचप्रमाणे कोणत्याही संकटात आपण असाल, कोणत्याही एखाद्या विवंचनेत अडचणीत असाल तर पावत असे महासंकटी निर्वाणी, राम नाम वाणी उच्चारिता. बरं, रामनामात इतकं मोठं महत्व आहे की एकदा प्रसंग असा झाला, कैलासाच्या इथे आसपास 3 मंडळांमध्ये भांडणं झाली की 100 कोटी श्लोक साधारण ज्यात आहेत अशा त्या रामायण आमचं का तुमचं. त्यावरती महादेवांनी उत्तर द्यावं की एक काम करूयात, तुम्ही तिघात 100 श्लोक आहेत, प्रत्येकाला समान वाटून टाकूयात. 33 कोटी 33 कोटी 33 कोटी अशी त्याची संपूर्ण रचना करूयात. उरले परत 1 कोटी. त्या 1 कोटीची सुद्धा समान सगळी वाटणी करून टाकूयात. आणि आता पदरात राहिले फक्त 2 अक्षर. ही 2 अक्षरं कोणाला जाणार, कारण जर 3 असती तरी 1-1 अक्षरांची विभागणी झाली असती. अक्षर राहिली 2, पार्ट्या होत्या 3 पार्ट्या आल्यावर बराच गोंधळ होतो. कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव त्रिकूट सरकारमुळे चालूच शकत नाही, 2च चालू शकतं.
चालतंय. तर अशा असणाऱ्या 3 पार्ट्या आणि अक्षर राहिली 2. महादेवांनी युक्ती करावी आणि त्यांनी सांगावं ती 2 अक्षरं कशाची, तर ती माझी फी. मी तुम्हाला सांगितलं का नाही, ती 2 अक्षरं माझी, ती कोणती, राम. हे राम हे नाम मी माझ्याकडे ठेवणार आहे. ज्या वेळेला अंगाचा दाह होतोय त्यावेळेला तो दाह कशाने शांत होतो, तर रामनामाने शांत होतोय. इतकं मोठं महत्व असणार रामनाम. उच्चारिता राम होय पापक्षय, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. साधारणतः मानवी जीवनात अशा पद्धतीचं काही ना काही कार्य आता आपलं चालू आहे की पुण्य संचय वाढण्यापेक्षा जास्तीत जास्त पापाचाच संचय आपला वाढत चाललेला आहे. बरं, तो संचय वाढू नये किंवा न्यूट्रल पोझिशनला राहावा या करता काय, तर उच्चारिता राम होय पापक्षय. प्रभूंचं नाव घ्या, प्रभूंचं रामनाम घ्या. उच्चारिता राम होय पापक्षय, पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. जर दिवसातलं रामनाम आपण जर वाढवलं तर निश्चित आणि निश्चित पापाचा जो काही संचय आहे तो कमी कमी होत जाईल आणि पुण्याचा संचय जो आहे तो वाढत जाईल. हे निश्चित आहे. पण समर्थ पुढच्या चरणात एक खंत व्यक्त करतात, पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापियांना ठवे काही केल्या. ही जी काही पुण्यभूमी तयार झालेली आहे, एवढ्या सगळ्या सज्जनांची एकत्रित झालेली जी काही पुण्यभूमी आहे, ही पुण्यभूमी आठवते कोणाला, फक्त जे पुण्यवान आहेत त्यांनाच. असं धारणा आहे की असं म्हटलं जातं की कीर्तनाला येऊन बसण्याकरता नवविधा भक्तीतली पहिली भक्ती काय, तर श्रवणम, आणि दुसरी कीर्तनम. म्हणजे प्रथम काय आहे, तर श्रोत्यांचं महत्व पहिलं आहे, मग कीर्तनाचं महत्व आहे. जर ऐकायला कानच नसतील तर इथं बोलणाऱ्या आणि कला सादर करणाऱ्याला काय किंमत आहे. त्यामुळे प्रथम सगळ्यात पहिलं काय, तर श्रोतृवर्ग आहे, मग काय आहे, तर कीर्तन आहे. ह्या सगळ्यात एकत्र येऊन त्याचा एक नाद निर्माण होतो आणि सामूहिक पद्धतीने एक उपासना वृद्धिंगत होते. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापियांना ठवे काही केल्या. असं म्हणतात की अनेक जन्माचं जर काही पुण्य असेल, पूर्वजन्मींची जर काही सुकृत असतील तर आणि तरच कीर्तनाला येऊन बसण्याची इच्छा होते. म्हणजेच आपण निश्चित भाग्यवान आहोत की आज एवढ्या बहुसंख्येने कीर्तनाला उपस्थित राहिलोय. अनेक पूर्वजन्मींचं जे काही सुकृत आपल्या पाठीशी असतं, अनेक पूर्वजन्मींचं काही ना काहीतरी लागेबंद असतात, नशीब असतं, त्याच माणसाला कीर्तनाला बसायची इच्छा होते. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे, पापियांना ठवे काही केल्या का. आणि त्याच्या पुढे आता समर्थ म्हणताय की हे सगळं सांगण्यात झालं, पण परिस्थिती वास्तविकता अशी झालेली आहे की काही केल्या तुझे मन पालटेना, दास म्हणे जन सावधान. सगळ्या बाजूंनी सांगणारे सज्जन लोक आहेत, सगळ्या बाजूंनी एकत्र येणारी लोक आहेत. आज आपण जमवलेल्या निधीवरच्या व्याजावरती पहिला पाया उभा राहिला आहे. म्हणजे इतपत आपल्यात ताकद आहे, इतपत आपल्यात संघटन आहे. ते कुठेतरी मधल्या काळात कुठेतरी लोप पावत चाललेलं, त्याला आता परत एकदा छान अशी चालना मिळालेली आहे, छान अशी गती मिळालेली आहे. ह्याच सगळ्या भावनेने सगळ्या प्रकारचा जातीवाद नष्ट करून आम्ही अखंड हिंदू किंवा समस्त हिंदू समाज या भावनेने ज्या वेळेला आपण एकत्र येऊ त्यावेळेला निश्चितच मोठी क्रांती होणार आहे. ही जी क्रांती 22 तारखेला होते ती प्रचंड वेगळ्याच पद्धतीची ती क्रांती होते. ह्या सगळ्या करता काय, तर आपलं एकत्र असण्याचं संघटन गरजेचं आहे. पण समर्थ अशी खंत व्यक्त करतात, काही केल्या तुझे मन पालटेना. तुम्हाला कितीही सांगा, कितीही काही करा, परंतु काही केल्या मनच मुळे कोणाचं पालटत नाही. पण समर्थ शेवटच्या चरणात एक संदेश वजा आदेश देत आहे की दास म्हणे जन सावधान. जर वेळीच सगळ्या गोष्टींचं सावधपण लक्षात घेतलं, जर वेळीच आपण सावध झालो तर आणि तर सगळ्या गोष्टी निश्चितपणे हातात राहणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने या देशावरती वेगवेगळ्या प्रकारे वाईट शक्तींची दृष्टी आहे की कुठं कुठं भारताचं खच्चीकरण होईल, कुठे कुठे भारताला पायाखाली ठेवता येईल, याकरता संपूर्ण जग प्रयत्नात आहे.
आपण जर सावध राहिलो, आपण जर वेळीच सावध झालो तर निश्चित आणि निश्चित ती सगळी आक्रमण आपण उलथवून जाऊ शकतो. पण ह्या करता सगळ्यात महत्वाचं काय, तर आपल्या सगळ्यांचं संघटन आणि त्यासोबत समर्थ सांगतात तसं, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय, तर भगवंताचं अधिष्ठान तिथे असणं गरजेचं आहे. तो भक्तिभाव मनात कुठेतरी असणं गरजेचं आहे. जर त्या भक्तिभावाने परमेश्वराप्रती आपण गेलो तर निश्चित कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला दर्शन देणार आहे. असं म्हणतात की 1947 सालाच्या सुमारास तिथल्या त्या वास्तूच्या आसपास रामरायांची आकृती फिरताना दिसत होती. बरं, जिथे जिथे म्हणून रामाचं नाव चालू आहे, रामरायाचं जिथे जिथे कार्य चालू आहे, तिथं कोणत्या ना कोणत्या रूपात, कदाचित मानवी रूपात, कदाचित वायू रूपात, असं कोणत्या तरी एखाद्या रूपात मारुतीराय तिथे निश्चित असतात. ह्याला म्हणतात खरी भक्ती. भक्ती कशी असावी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम, राम नारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. एकदा मीरेच्या भक्तिभावाने, मीराबाईंच्या भक्तिभावाने बोलवून बघा, तो निश्चित येणार आहे. तो भक्तिभाव मनात असणं कुठेतरी गरजेचं आहे. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, फिर शबरी के जैसे खिलाते नहीं. एकदा शबरी मातेच्या भक्तिभावाने त्या रामरायांना ते गोड उष्टावलेली बोरं देऊन बघा, निश्चित रामराय तुमच्या हस्ते ती बोरं घेईल. कशी घेईल ती उद्या तुम्हाला ऍक्ट मध्ये दिसणार आहे. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. एकदा यशोदा मातेच्या त्या मातृत्व भावनेने, त्या वात्सल्य भावनेने परमेश्वराला झोपवून बघा, तो निश्चित झोपणार आहे. ललितातल्या पर्वाच्या उपचारात बघणार आहोत आपण, ज्या वेळेला समोर अंथरूण असेल, एक पांघरूण असेल, शाल असेल, त्यावेळेला आपली धारणा आहे की नाही, भगवंत तिथे थोडा वेळ आराम करतो. एवढं कशाला, आताच्या भर कलियुगात सुद्धा पालीच्या देवळात मागे गणेश जयंतीला काहीतरी झालेलं असतं की नाही, आम्रखंडावरती ती सोंड उमटलेली असते किंवा ती भाताची मूठ फुटलेली असते. बरं, त्यावेळेस सगळं बंद केलं जातं. सीसीटीव्ही सुद्धा बंद केले जातात. ज्यांनी ज्यांनी बघायचे प्रकार केले त्यांचे डोळे गेले. म्हणजे तो भक्तिभाव कुठेतरी असणं गरजेचं आहे. कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों के तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. गोपिकांचा जो मैत्रीपूर्ण भाव होता, त्या भावनेने निश्चित परमेश्वराला नाचवून बघा, आळवून बघा, तो तुमच्या समोर नाचेल. नामदेवाची अमृततुल्य वाणी. जेव्हा नामदेव महाराज कीर्तनाला उभे राहायचे, त्यावेळेला साक्षात पांडुरंग तिथे येऊन डोलायचा. सगळ्या कलियुगातल्या कथा आहेत, आत्ताच्याच वेळच्या सगळ्या कथा आहेत. हा भक्तिभाव जर जपायचा असेल तर त्याकरता महत्वाचं काय आहे, काम करते चलो, नाम जपते चलो, नाम जपते चलो, काम करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, हर समय
समर्थ सांगताय आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ विवेका. म्हणजे मला परमार्थ करायचा आहे, पण कसा? प्रपंच साधता साधता करायचा आहे. म्हणून कवी म्हणताय की नाम जपते चलो काम करते चलो. जे काही तुमचं काम आहे, रुटीन मधलं काम आहे, ते सतत चालू ठेवा. मुखात श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हे मुखात असू द्या. त्याचा परिणाम काय होईल माहितीये? याद आएगी उनको कभी ना कभी, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन को देंगे कभी ना कभी, कृष्ण दर्शन को देंगे कभी ना कभी. म्हणजे कधी ना कधी निश्चित त्याला तुमची आठवण येणार आहे. वनवासात सीतेच्या शोधा करता करता म्हणून निघालेले राम लक्ष्मण शबरी मातेच्या दाराशी येऊन पोहोचले. तिची ती उष्टी असणारी बोरं, त्यावेळेला प्रभूंच्या मनात विचार नाहीये की ही बोरं उष्टी आहेत. त्यातला भक्तिभाव महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं काय? तर ही आर्तता सगळ्यात महत्वाची आहे. तो भक्तिभाव सगळ्यात महत्वाचा आहे. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन को देंगे कभी ना कभी. आयुष्यात एकदा तरी आपण असं म्हटलेलं असतो तो देवाच्या रूपात धावून आला. तो व्यक्ती निमित्त मात्र असतो. येतं कोण? तर धनुष्य घेऊन रामराय येतात. बासरी वाजवत वाजवत आमचे कृष्ण भगवान येतात. सगळं व्याघ्रांबर परिधान केलेले आमचे शंकर भगवान येतात. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. दुर्जनांचा नाश करण्याकरता आणि सज्जनांना अभय देण्याकरता चक्र फिरवत फिरवत आमचे विष्णू भगवान येतात. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन को देंगे कभी ना कभी. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायणं जानकी वल्लभं. निश्चितच भगवंताला कधी ना कधी आपली आठवण येणार आणि भगवंत आपल्याला निश्चित रूपाने दर्शन देणार. ह्या करता सगळ्यात पहिलं काय? तर आरंभी वंदिन अयोध्येचा राजा का? तर भक्ताची या काजा पावत असे. तो भक्तांना पावणार आहे, भक्तांना अभय देणार आहे, दुर्जनांचा नाश करणार आहे. असा असणारा आमचा भगवंत जसा 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 वेळ जवळ येते तसा निश्चित रूपाने अवतार कार्याला प्रारंभ करतो. कशा पद्धतीने? तर आपल्याला त्याच्या उत्तरांगात बघायचंय. रामरायांच्या जन्माच्या पूर्वीचं आख्यान काय होतं? कशा करता म्हणून रामरायांचा जन्म आहे, कशा करता म्हणून लक्ष्मण दादा, भरत दादा आणि शत्रुघ्न दादांचा जन्म आहे. त्यानंतर रामजन्मापासून ते रावण वधापर्यंत कशा पद्धतीनं वाल्मिकी रामायण पुढे गेलं, त्यात मध्ये असणारा सुरुवातीचा पाळणा, त्यानंतर सीतेचं स्वयंवर, त्याच नंतर असणारा शबरी मातेचा प्रसंग, त्यानंतर राम रावणाचं युद्ध, ह्या सगळ्याला जोड गायनाची आणि त्याच सोबत नृत्याची अशा सर्वांगीण परिपूर्ण असणारा उद्याचा एक कार्यक्रम. आणि त्यानंतर ज्या वेळेला लंकेवरती विजय प्राप्त केला, विभीषणाला विजय तिलक लावलं आणि ज्या वेळेला रामराय पुनश्च एकदा इकडे अयोध्येकडे प्रस्थान त्यांनी केलं, त्यापुढे कसा त्रिवार जय जयकार झाला. एक एक जणांनी येऊन कशा पद्धतीने दान मागितलं. वासुदेव दादा कसे आले, धनगरीण कसे आले, वाघ्या मुरळी कसे आले, बाळ संतोष कसे आले, कीर्तनकार कसे आले, हे सगळं देखाव्यातनं बघण्याची संधी परवाच्या कीर्तनात, म्हणजे ललिताचं कीर्तन चालू आणि त्याच सोबत एक मोठं महानाट्य सुरू. राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न, जांबुवंत, अब्दागिरी घेणारे, त्याच सोबत विभीषण, अशा सगळ्यांच्या आगमनासहित भव्य सभा मंडपात आणि भव्य ललिताच्या कीर्तनात परवाच्या दिवशी असा 3ही दिवस रामरायांच्या अयोध्येतल्या मंदिराप्रित्यर्थ जल्लोष आपल्याला साजरा करायचा आहे. तत्पूर्वी वेळेच्या अभावी आजच्या पूर्वरंगाला पूर्ण विराम देताना मूळ पद्या आरंभी वंदिन अयोध्येचा
देवलीन अयोध्येचा भक्ताची राधा
स्पृहाताई आमची आणि धैर्य दादा, धैर्य श्रीखंडे, स्पृहा मोडक, दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. तिने मगाशीच मनात निश्चय केला, बुवा तुमच्या भसाड्या आवाजातलं नको ते आरंभी वंदीनं, त्यापेक्षा माझ्या गोड आवाजातलं आरंभी वंदीनं आहे का. आणि लगेच तिने ठरवलं की नाही आता मी आरंभी वंदीनच म्हणणार. असो, छोटे ताई आणि छोटे दादा अशाच पद्धतीने रामभक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाऊ आणि सगळ्या वयोगटातली लोक रामभक्त म्हणून रामकार्यात उतरू, हीच रामरायाच्या चरणी एक प्रार्थना. नारदीय कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे 2 मिनिटं भगवंताचा गजर करूया. गजर करताना सगळ्यांनी जोरात नाम घ्या, हाताने जोरात टाळी वाजवा. कारण आता कोविड संपून 2-2.5 वर्ष झाली, तो परत यायच्या वाटेवरती येतो, तिथंच थांबावा याच्याकरता जोरदार टाळ्या आणि मुखाने नाम की चाल चल मागे फिर, मुखाने जोरात नाम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा. अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार. सगळ्यांच्या एक विनोदी हास्य का बरं म्हटलं, मी आत्ताच्या काळाबद्दल बोलतच नाहीये. उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजांगरी, लहरी राजा प्रजांगरी.
सगळ्यांचा उन्माद प्रचंड वाढत होता. जिथे जिथे म्हणून ब्राह्मण यज्ञाकरता बसले, जिथे जिथे सज्जन एखाद्या देवकार्याकरता बसले, जिथे जिथे सगळी लोक जिथे जिथे एकत्र येऊन सत्कार्य करताय, अशा ठिकाणी वरून दैत्यांनी मारा करावा. यज्ञ सुरू असेल तर त्यात पाणी ओतावं आणि यज्ञ विझवून टाकावं. जिथे जिथे म्हणून देवाची पूजा करताय तिथे जाऊन लोकांना त्रास द्यावा. अशा पद्धतीचा राक्षसी उन्माद, दानवाचा उन्माद वाढू लागला आणि ह्या सगळ्याला कारण होतं लंकेच्या इकडचं कुठंतरी. आता करायचं काय? आता सगळी लोक विचाराधीन झाली की आता आपण विचार करून एकत्र यायला हवं. 3 खाती महत्वाची: उत्पत्ती करण्याचं कार्य ब्रह्मदेवांकडे, पालन पोषण करण्याचं खातं भगवान महाविष्णूंकडे आणि शेवटचं लयाचं कार्य महादेवांकडे. अशा पद्धतीने 3 खाती. त्यातलं आता गरजेचं काय तर पालन पोषण करणं. पालन पोषण करणाऱ्या भगवान महाविष्णूंकडे जावं असं सगळ्या सज्जनांनी ठरवलं. सगळे ब्राह्मण त्यात सामील झाले, सगळे ऋषीमुनी त्यात सामील झाले आणि पृथ्वीने स्वतः गोरूप धारण केलं. अर्थात गायीच्या रूपात पृथ्वी निघाली, सज्ज झाली आणि आता निघाले 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 ते थेट पोचले प्रथम विष्णुदेवांकडे. धावर मापद ज्ञान विलासा, धावर मापद ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा. धावर मापद ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा. रावण हा फल दुर्गत मारी, गोत्रीच पाहुन येऊन मारी. पृथ्वीने गोरूप धारण केलं. सगळे सज्जन निघाले, ब्राह्मण निघाले. कशा करता? धावर मापद ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा. रावण हा फल दुर्गत मारी, गोत्रीच पाहुन येऊन मारी. धर्मन ठेवती है अविचारी, धर्मन ठेवती है अविचारी. सोड तो फलदायक भाषा, धावर मापद ज्ञान विलासा, धावर मापद ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा. अरे रमापते, हे विष्णुदेवा धाव. जिथं जिथं म्हणून तुझ्या कार्याला बसलोय ते तुझं कार्यच नाहीस होत चाललंय. सगळीकडे म्हणून जिथे जिथे सत्कार्य करायला बसलोय तिथं वरतून कोणीतरी यावं, दैत्य यावे. त्यांचा उन्माद इतका प्रचंड वाढलाय की आम्हाला साधा यज्ञ सोडा, साधी पूजा करणं सुद्धा कठीण झालंय. त्याच्यामुळे आता तुम्हाला लवकरात लवकर हे थांबवायला हवं. याकरता लवकरात लवकर अवतार घेऊन भूमीवर अवतीर्ण व्हायलाच हवं. रावण मापद ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा. रावण हा फल दुर्गत मारी, गोत्रीच पाहुन येऊन मारी. सगळीकडे धर्माचा कुठेतरी लय होत चाललाय, अधर्माचा दिवसेंदिवस विस्तार होत चाललाय. याकरता तुम्हाला विष्णुदेवा यायलाच हवं. विष्णुदेवांनी आश्वासन द्यावं की मी तुम्हाला आश्वस्त करतो की लवकरच दशरथ राजाच्या पोटी कौसल्या मातेच्या उदरी मी जन्म घेईन. त्यावेळेला माझं नाव असेल रामचंद्र. शेष शंख चक्र अर्थात माझेच भ्राता बंधू होतील, लक्ष्मण भरत शत्रुघ्न असे आम्ही 4 जण पृथ्वीवरती अवतार घेऊ आणि त्या अवतार कार्यात निश्चित दैत्यांचा नाश करू, निश्चितच रावणाचा नायनाट करू आणि जिथे जिथे असुरी प्रवृत्ती वाढली ती प्रवृत्ती नाहीशी करू. पण लोक म्हणतात याकरता काय? धावर मापद ज्ञान विलासा, पूर्ण परात्पर शांती निवासा. अहो मोठं फळ मिळायचंय. साक्षात विष्णुदेवांचा अवतार होणार आहे, साक्षात रामराय प्रकट होणार आहे. थोडीच काय इतिहास सहजासहजी होणार आहे. हे सगळं इथं चालू आहे. आता लवकरात लवकर भगवंत अवतार कार्य चालू करतील, सुरू करतील. याचं तरी आश्वासन सगळ्या लोकांना एकदा मिळालं मात्र. आणि सगळे लोक अर्धी का होईना मनातनं आश्वस्त झाली की कमीत कमी पहिली पायरी तरी आपण गाठली आहे, भगवंतापर्यंत आपण पोहोचलोय आणि त्याला सांगितलंय की बाबा तू अवतार कार्याला प्रारंभ कर. तिथपर्यंत इकडं भूलोकात काय चालू आहे? इकडे भूलोकात अयोध्या नावाची एक सुंदर अशी नगरी आहे.
अयोध्येचं वर्णन काय करावं? शरयू तीरा वरी अयोध्या मनु निर्मित नगरी, अयोध्या मनु निर्मित नगरी. कोसल प्रांतात असणारी सुंदर अशी अवधपुरी अर्थात अयोध्या, सगळीकडची प्रजाजन अत्यंत सुखी होते. सगळीकडे उल्हासाचं वातावरण होतं, सगळीकडे धनधान्य व्यवस्थित होतं. प्रचंड ऐश्वर्य संपन्न असणारी अयोध्या, दशरथ राजाच्या 3 पट्ट राण्या, कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी माता, असं सगळं यथोचित होतं. पण मनात एक खंत अशी होती की ह्या सगळ्या प्रपंचाच्या वेदीवर, या संसार वेदीवर अजून फूल उमललेलं नव्हतं. ह्या करता राजा जरी सुद्धा बाहेर असा प्रसन्न दिसत असला तरी मनातनं थोडासा कुठेतरी खिन्न होता. ह्या करता सतत भगवंताची सेवा सुरू होती, भगवंताचं कार्य सतत सुरू होतं. जिथे जिथे म्हणून चांगलं चांगलं आहे ते कोणी केलं? तर आमच्या दशरथ राजाने केलं. असे सगळे प्रजा सांगत होती. राजाच्या राज्य शासनात प्रजा सुखी होती. एक कमतरता होती, ते पुत्ररत्न किंवा कन्या रत्न अजून प्राप्त झालेलं नव्हतं. त्यासाठी तपश्चर्येला प्रारंभ झाला. दशरथ राजा तपश्चर्या करतोय, तिन्ही माता आमच्या तपश्चर्या करतायत. दिवसभराचा राज्य शासनाचा कारभार आटपला. रात्री ज्या वेळेला बिछाण्यावर आमचा राजा पहुडला तेवढ्यात स्वप्नचिते पडले दशरथा, स्वप्नचिते पडले. 2 पुरुषा आपण वधिले, 2 पुरुषा आपण वधिले आणि एका स्त्रिये मारिले. दशरथा स्वप्नचिते पडले. शांतपणे बिछाण्यावरती पहुडलेला असताना अचानक एक स्वप्न पडलं की 2 पुरुषा आपण वधिले आणि एका स्त्रिये मारिले. स्वप्नात असं दिसलं की आपण शिकारी करता गेलोय आणि तेवढ्यात 2 पुरुषांना आणि एका स्त्रीला आपण मारलंय. आपल्या हातून चुकून वध झालाय. खाटकन दशरथ जागा झाला आणि मनात विचाराला, हुश, स्वप्न होतं. पण ज्या अर्थी हे स्वप्न आता असं मला पडलंय त्या अर्थी कुठंतरी काहीतरी संकेत लपलेला आहे. निश्चितच काही ना काहीतरी त्या मागे एक गोष्ट घडणार आहे. ती गोष्ट घडेल किंवा न घडेल या गोष्टीचा विचार करण्यात काही मतलब नाही. या गोष्टीचा विचार करण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही. सगळ्यात पहिलं काय करायला हवं तर महामुनींची जाऊन भेट घ्यायला हवी. महामुनींना सांगायला कोणीतरी जाऊन तो प्लग ओढा ना, तिथे प्लग आहे बघ, तो प्लग काढा. महामुनींची जाऊन भेट घ्यायला हवी आणि महामुनींची ज्या वेळेला चर्चा करू त्यावेळेला नक्कीच यातनं एखादा मार्ग आपल्याला सापडेल. दशरथ राजाने महामुनींची जाऊन भेट घ्यावी. महामुनी तिथं उपस्थित झाले. महामुनींना साष्टांग दंडवत केला. दशरथ राजाने सांगावं की मुनी, स्वप्न मला अतिशय विधानक पडले. अतिशय वाईट स्वप्न मी पाहिलंय. त्या स्वप्नात 2 पुरुषांना माझ्याकडून वध झालाय, एका स्त्रीचा माझ्याकडून वध झालाय. महामुनींनी सांगावं, राजा वाईट वाटून घेऊ नका, परंतु एक गोष्ट अशी की ज्या अर्थी हे स्वप्नात दृष्टांत दिलाय त्या अर्थी कदाचित काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आहे. ते अघटित घडायच्या आत महत्वाचं एक काम करा. आपण शिकारी करता जा आणि 3 शिकार शोधा ज्यात 2 नर आणि 1 मादी असेल. अशा प्राण्याची आपण शिकार करा. म्हणजे हा तुमच्या स्वप्नाचा दोष नाहीसा होईल आणि निघून जाईल. म्हणून दशरथ राजाने लगेच त्याच रात्री ठरवलं की आत्ताच्या आता आपण शिकारी करता म्हणून प्रयाण करायचं. शिकारी करता एक मुद्दाम
तलावाचं ठिकाण होतं, पाणथळ जागा होती. त्याच्या जवळचं घनदाट वृक्ष निवडलं का तर तिथं रात्री कुठचं तरी श्वान किंवा एखादं शिकार पाणी प्यायला येईल. त्याचा गुडगुड 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 असा आवाज होईल. बहुतेक आमचे कोंडे दादा बघायला होते कसा आवाज झाला, काढला त्याने बरोबर. तो गुडगुड 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 आवाज जो होईल त्या आवाजाचा मी वेध घेईन आणि त्या दिशेने बाण सोडून देईन. असं करून माझा स्वप्नदोष नाहीसा होईल. म्हणून दशरथ राजाने ठरवलं की आता शिकारी करता म्हणून जंगलात जायचं. आणि राजा जंगलात गेला, पाणथळ जागा शोधली, त्या वृक्षावरती जाऊन बसला आणि बराच वेळ वाट बघतोय तरी सुद्धा काहीच कोणी येत नाही. असं कसं बरं झालं? एवढं घनदाट अरण्य आहे कोसल प्रदेशात, त्या प्रदेशात एकही श्वापद किंवा एकही प्राणी अजून येऊ नये. आता मात्र राजाला चिंता वाटायला लागली आणि लक्षात आला हा संकेत नव्हता तर ही सत्य परिस्थिती काहीतरी घडणार आहे. हा विचार करत असतानाच बुडबुड 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 असा आवाज झाला मात्र. आणि दशरथ राजाने धनुष्य तयार केला, त्याला बाण सोडला आणि त्या बाणाने साठ 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 करत 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 त्या पाण्याच्या आवाजाचा वेध घेतला. अशी एक हाक ऐकली आणि आता दशरथ राजाच्या लक्षात आलं सोडलेला बाण श्वापदाला नाही, प्राण्याला नाही तर मानवी देहाला बसलाय. कारण तिकडून जोरात किंकाळी ऐकली होती. दशरथ राजा पटकन खाली उतरला, जाऊन पाहतोय तर एक ब्राह्मण मुलगा तिथं त्याच्या इथं बाण लागलेला आणि तो खाली आडवा झालेला. शर आला तो धावून आला काळ, विवहळला श्रावण पाळ. शर आला तो धावून आला काळ, विवहळला श्रावण पाळ. दिव्य शोषुनी श्वास पडला जाऊनी झोप. राजाच्या जवळी करुणा पाणी आला तो राजा जवळी. सट 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 करत आलेला दशरथ राजाच्या बाणाचा वेध इथं श्रावण बाळाच्या नावाच्या एका ब्राह्मणापाशी येऊन थांबला. कुठच्या तरी श्वापदाची शिकार झाली असं मनात वाटत असताना आई अशी करून हाक राजाने ऐकली. डोळ्यातला घळा 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 अश्रू व्हायला लागले. स्वप्न आठवलं, 2 पुरुषांना स्वप्नात आपण मारलं होतं. श्रावण बाळाने विनंती केली, राजा तुझ्या पेहरावावरून कळतंय की तू कोणत्या तरी नगरीचा राजा आहेस. दशरथ राजाने सांगावं, अयोध्या नगरीचा राजा आहे, माझं नाव दशरथ. दशरथ राजा, एक विनंती मी तुला करतो, फक्त एकदा त्या वृक्षापाशी जवळ ज्याला दृष्टी सुद्धा नाहीये, धड ऐकू येत नाहीये, काहीच दिसत नाहीये असे माझे वृद्ध म्हातारे ऐकून बसले. त्यांना कावडीतनं मी तीर्थयात्रा घडावी म्हणून घेऊन चाललेलो. त्यांना तहान लागली, इथं पाणथळ जागा दिसली म्हणून मी ते कमंडलू उडवलं. त्या कमंडलू उडवण्याचा बुडबुड 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 आवाज आला आणि कानाने वेध घेतला. राजा, एकच विनंती करतो रे बाबा, हे पाणी तेवढं माझ्या आई वडिलांना नेऊन दे, बाकी आता माझी काहीच इच्छा नाही. दशरथ राजाच्या मनात चिंतेचं काहूर गाठलं की आपण ज्यांच्या पुत्राचा वध केलाय त्याच दृष्टीहीन वृद्ध आई वडिलांना जाऊन सांगायचंय की तुमच्या मुलाचा वध माझ्या हस्ते झालाय. किती मोठं हे कठीण कार्य होतं. दशरथ राजा तयार होत नव्हता. दशरथ राजा, काही शेवटचे क्षण माझ्याकडे राहिलेत. जाता जाता आई वडिलांची तहान भागवल्याचं पुण्य मला मिळून देत, हे पाणी पोचव. राजा, राजा,
मांडीवरती श्रावण बाळाने मान टाकली. दशरथ राजाच्या डोळ्यातून आगळ्या अश्रुधारा व्हायला सुरुवात झाली. स्वप्नात पाहिलेलं होतं की 2 पुरुषांचा वध पैकी एका पुरुषाचा वध झालेला होता. आता पुढे मला काहूर दाटलं होतं की आई वडिलांना जाऊन सांगायचंय ज्या पुत्राचा वध आपण केलाय त्याच्याच आई वडिलांना जाऊन ही बातमी कळवायची. अतिशय जड अंतःकरणाने दशरथ राजा निघाला. त्या वृद्ध आई वडिलांजवळ गेला. दशरथ राजा तिथं जाऊन पोहोचला. त्या आई वडिलांच्या तिथं गेल्यानंतर मात्र आता डोळ्यातल्या अश्रुधारा जास्तच वाढल्या. समोर दिसतायत की ते आई वडील कावडीत बसलेत. तीर्थयात्रेला माझा मुलगा नेणार आहे या आनंदात म्हणून बसलेले आहेत. त्याला सांगायचं काय तर तुमच्या पुत्राचा वध माझ्या हस्ते झालाय. पायांचा झप 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 आवाज आला. श्रावण बाळा आलास का रे? खूपच तहान लागली हो, लवकर पाणी दे. दशरथ राजाच्या आवाजात आता कापडं भरलं. श्रावण बाळा म्हणून हाक मारलीये, पलीकडून आवाज श्रावण बाळाचा जाणारच नाहीये. मातोश्री आणि पिताश्री जड अंतःकरणाने पहिली साथ दिली. कोण आलंय बाळा? आम्हाला की नाही कळत नाहीये रे की कोण आलंय, पण हा आवाज काही आमच्या श्रावणाचा नाही. बरं हा आवाज कोणाचा आहे? मातेने काकुळतीला येऊन विचारावं. दशरथ राजाच्या तोंडातून शब्द फुटेनासे झाले. दशरथ राजाने बराच कालावधी घेतला. अरे बाळा सांग, कोण आहेस तू? मी अयोध्या प्रदेशाचा राजा दशरथ. मग आमच्या श्रावणाला पाहिलं का हो कुठे? माताश्री आणि पिताश्री, एक अतिशय वाईट मी तुमच्या श्रावणाचा वध माझ्या धनुष्यातल्या सोडलेल्या बाणाने केलेला आहे. त्या बाणाने वेद घेऊन त्या श्रावण बाळाचा वध झालेला आहे. अरे राजा, हे काय बोलतोस तरी काय? तो आमची तहान भागवण्याकरता म्हणून पाणी आणायला गेला. दशरथ राजाने घडलेला प्रसंग सांगावा आणि आता मात्र माता पिता चिडले. प्राणात काळी मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करुणी मरशील ऐसा. ऐसे वदोनी त्यजिले निज देह त्यांनी, राजा मनी हर्ष विषाद मानी. प्राणात काळी मग शापिती त्या नरेशा, तू पुत्र पुत्र करुणी मरशील ऐसा. ऐसे वदोनी त्यजिले निज देह त्यांनी, राजा मनी हर्ष विषाद मानी. म्हणजे ही वार्ता ऐकल्या क्षणीच माता पिता थांबले नाही. त्यांनी शाप दिला की हे दशरथ राजा, तू सुद्धा आमच्यासारखाच पुत्र पुत्र करत तुझा मृत्यू होईल. मुलाच्या विरहात तुला तुझा जीव गमवावा लागेल. प्रथम डोळ्यात घळाघळा अश्रू वाहू लागले. विचार केला की मला अजून पुत्र संतती प्राप्त झालेली नाही, तर ती व्हायच्या आतच पुत्र वियोगाची जर एखादी शापवाणी वृद्ध माता पिता देत आहेत, तर आता मात्र दशरथ राजाला मनात थोडस खट्टू वाटायला लागलं. आणि असं म्हणून त्या दोघा माता पित्यांनी सुद्धा आपला देह तिथंच ठेवला. स्वप्नची ते पडले दशरथा, 2 पुरुषा आपण वधिले आणि एका स्त्रीये मारिले. 2 पुरुष अर्थात श्रावणबाळ आणि त्यांचे पिताश्री, आणि एक स्त्री अर्थात श्रावण बाळाच्या मातोश्री. जे स्वप्नात पाहिलं होतं ते सत्यात झालं. बाणामुळे एका पुरुषाचा, त्याचा परिणाम एक पुरुष आणि एका स्त्रीचा, अशा तिघांचा मृत्यू दशरथ राजाच्या हस्ते झालेला होता. पण राजा मनी हर्ष विषाद मानी. नंतर त्या सगळ्यांची तिघांची कार्य दशरथ राजाने आटपली. इकडं अयोध्येत परतला. अयोध्येत आल्या आल्या वसिष्ठ महामुनींच्या समोर दंडवत घातला. मुनी, स्वप्नात जे पाहिलं होतं ते सत्यात उतरलं. मुनींनी सांगावं, हे घडणंच होतं म्हणून तुला असा दृष्टांत दिसला. तू काही काळजी करू नकोस. मुनींनी सांगावं, राजा
हा शाप आहे का वरदान हे आता तुला ठरवायचंय. ज्या अर्थी त्यांनी शाप दिलाय तू पुत्र पुत्र करून मरशील ऐसा, याचा अर्थ असा की तुला पुत्राचा वियोग घडणार आहे. वियोग घडण्याकरता आधी संयोग घडणार आहे. म्हणजे आतापर्यंत तुला मनात धास्ती होती की मला पुत्र संतती प्राप्त होईल का न होईल, आता याची निश्चिंतता मिळाली. हा शाप आहे का वरदान हे आता तूच ठरव. कारण जिथं जिथं वियोग आहे तिथं आधी संयोग आहे. आधी एकत्र येतात आणि मग त्यातनं विरह होऊ शकतो. राजा तू उलट आता ह्या गोष्टीतून सावर आणि लवकरात लवकर भगवंताची सेवा करायला सुरुवात कर. कारण साक्षात भगवंत तुझ्या पोटी अवतार घेणार आहे आणि भगवंता सोबत आणखीन तुला पुत्र रत्न प्राप्त होणार आहेत. राजा तू लवकरात लवकर भगवंताची सेवा करायला सुरुवात कर. त्याकरता महामुनींनी सांगावं, राजा पुत्र कामेष्टी यज्ञाला आता तू प्रारंभ कर. या पुत्र कामेष्टी यज्ञाच्या अग्नी नारायणातूनच तुला पुत्र संतती प्राप्त होणार आहे. म्हणून राजाने आता प्रचंड असा मोठा सोहळा करायला सुरुवात केली. रामा 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 रघुनंदना रामा रघुनंदना रामा 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 कुलभूषणा रामा 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 जानकी पते रामा जानकी पते रामा 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 विमल पते सुर. आता दशरथ राजाने पुत्र कामेष्टी यज्ञाला प्रारंभ करायचा म्हणून हजारो ब्राह्मणांना आमंत्रण घातली. सगळ्या ब्राह्मणांना सुवर्ण दक्षिणा रोज त्या पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये अखंड तुपाची धार राहायला हवी अशी सोय केली. साक्षात स्वर्गातून सगळे देव हा सोहळा खाली पाहत होते. असा भव्य दिव्य सोहळा पुत्र कामेष्टी यज्ञाचा प्रारंभ झाला. आणि त्या पुत्र कामेष्टी यज्ञामध्येच बातमी आली की वृषपरिवाराने स्वर्गात इंद्रावरती स्वारी केली आहे. शुक्राचार्य त्यांच्या सोबतीला आहे. दशरथ राजाला आमंत्रण आलं की राजा आमच्या मदतीला धाव, नाहीतर इंद्रपद आमचं निघून जाईल. इंद्रपदाची काळजी तेव्हापासूनच आहे. इंद्रपद निघून जाईल ही भीती तेव्हापासून मनात आहे. ते इंद्रपद जाऊ नये म्हणून दशरथ राजाला पाचारण करायचं ठरवलं. दशरथ राजाने आपल्या सगळ्या सैन्यासह जायचं ठरवलं. कैकेयी माता म्हणाली, महाराज मी सुद्धा तुमच्या सोबत येणार. कैकेयी मातेचा हट्ट पुरवावा लागला. बालहट्ट, स्त्री हट्ट, राजहट्ट यापुढे कधी कुणाचं चालत नाही. कैकेयी मातांचा हट्ट पुरवण्याकरता म्हणून दशरथ राजासोबत माता निघाल्या आणि प्रचंड मोठ्या घनघोर युद्धाला प्रारंभ झाला. सगळीकडून बाण सुटावे, तलवारीचा घणाघात घाव व्हावा असं करत 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 शुक्राचार्यांचा एक बाण दशरथ राजाच्या रथाच्या आसावरती येऊन आपटला. परिणाम आता रथ कोसळणार लक्षात आलं. कैकेयी माता आमची पुढे सरसावली. तिने स्वतःच्या हाताने रथाचा आस सावरला. दशरथ राजाने घणाघाती घाव केला आणि परिणाम इंद्रपद अढळ राहिलं. या सगळ्याला कारण झाली होती कैकेयी माता. कारण तिने जर तो रथ सावरला नसता तर आज चित्र उलट असतं. म्हणून दशरथ राजाने सांगावं, माते तुझ्यामुळे आज आपल्याला विजय प्राप्त झालाय. तू 2 वर कोणते तरी माग. कैकेयी मातेने सांगावं, ते 2 वर बॅलन्स ठेवते. आता घेत नाही, मागायची वेळ आली की बरोबर मागून घेते. कैकेयी मातेने ते 2 वर बॅलन्स ठेवले, स्वतःच्याच कडे ठेवले आणि परिणाम दशरथ राजाला प्रचंड असा मोठा एक विजय प्राप्त झाला. पुनश्च एकदा पुत्र कामेष्टी यज्ञाला प्रारंभ झाला. रामा 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 रघुनंदना रामा 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 कुलभूषणा रामा 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 जानकी पते रामा जानकी पते. सतत अखंड तुपाची धार त्या यज्ञात सांडत होती. हजारो ब्राह्मण समोर बसलेले होते. 2-2 वेळच्या पंक्ती चाललेल्या होत्या. सगळ्या ब्राह्मणांना सुवर्ण दक्षिणा होती. स्वतःच सैन्य मिळालेलं होतं. घोड दळालेलं, हत्ती दळालेलं, पाय दळालेलं अशा सगळ्या सहित वर्ण स्वर्गातून खालती भूलोकातला हा सोहळा देव बघताय. अशा एका पुत्र कामेष्टी यज्ञाला पुनश्च एकदा प्रारंभ झाला. महामुनींनी सांगितलेलं की अग्नी नारायण तुझ्यावर प्रसन्न होतील. त्यांच्या
तुला पुत्र रत्न प्राप्त होतील. प्रत्यक्ष भगवंत तुझ्या पोटी अवतार घेणार आहे. आणि अशा पुत्र कामेष्टी यज्ञातनं साक्षात अग्निनारायण प्रसन्न झाले. हातात पायसाची थाली होती. पायस थाली घेऊन अग्निनारायण दशरथ राजाच्या समोर उभे. दशरथ राजाला ती पायसाची थाली प्रदान केली. दशरथा घे पायसदान पायसदान. तुझा यज्ञ मी प्रकट झालो. हा माझा सन्मान. दशरथा घे पायसदान पायसदान. तव यज्ञाची होय सांगता. अशा त्या पुत्र कामेष्टी यज्ञाचा परिणाम त्या यज्ञाची सांगता झाली. अग्निनारायण प्रसन्न झाले आणि ती पायसाची थाळी दशरथ राजाच्या हातात स्वाधीन केली. महामुनींनी सांगावं, राजा तिघींच्याही हातात हा पायसाचा प्रसाद समान वाटणी त्याची कर. त्याचा परिणाम तुला पुत्र संतती प्राप्त होईल. पहिला प्रसाद दिला कौसल्या मातेच्या हातात. दुसरा दिला कैकेयी मातेच्या हातात. तिसरा दिला सुमित्रा मातेच्या हातात. कैकेयी माता मनात विचार करते, मी यांची सगळ्यात आवडती राणी, माझ्यामुळे यांना आता विजय प्राप्त झाला आणि दुसरा प्रसाद मला का बरं, पहिला का नाही? अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हवं, 5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पद नाही पाहिजे. तो विचार चाललाय. कौसल्या माता, कैकेयी माता आणि सुमित्रा मातेच्या हातात पायसाचे समान भाग. त्याचा परिणाम कैकेयी माता तो ग्रहण करायला तयार नाही. तेवढ्यात हवेतनं उडत 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 एक घार आली. तिने तो पायसाचा भाग उचलला, तो तोंडात धरला, परत उडत 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 गेली. ती अंजन पर्वतावर सोडून दिला. तिथे आमची अंजनी माता तपश्चर्येला बसलेली. तिच्या त्या ओंजळीत तो पायसाचा भाग येऊन पडला. आता कैकेयी मातेच्या हातातला पायसाचा प्रसादच गायब झाला. कौसल्या माता आणि सुमित्रा माता दोघींच्याच हातात प्रसाद राहिला. म्हणून दोघींनी आपापल्यातला पायसाचा थोडासा भाग कैकेयी मातेला दिला आणि जो मोठा भाग गेला तो अंजनी मातेच्या हातात गेला. त्यामुळेच मोठी पुत्र संतती साक्षात मारुती राय अवतार घेणार होते. मारुती रायांचा सुद्धा अवतार कार्याचा दिवस जवळ येणार होता. तर त्या सगळ्याचा परिणाम तिन्ही पायसाचे 3 समान भाग झाले. समान पायसाच्या भागाचं ग्रहण, तो प्रसाद ग्रहण तिन्ही राण्यांनी केला. आणि पुनश्च एकदा जर मोठं फळ मिळायचं असेल तर खूप मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. सहजासहजी देव पावेल का हो? अगदी सहजगत्या रामा तो काय असा पावणाऱ्यातला आहे का? म्हणून मोठमोठ्याने अयोध्येत गजर सुरू झाला. रामा 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 रघुनंदना राम रघुनंदना रामा 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 कुलभूषणा रामा 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 जानकी पते रामा जानकी पते रामा 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 विमल पते रामा 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 भक्तवत्सला रामा भक्तवत्सला रामा 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 कुलभूषणा. मोठमोठ्याने भगवंताचा गजर सुरू झाला. हळू 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 जसे दिवसावास पुढे पुढे जात होते, जसे जसे दिवस पुढे सरकत होते, तसं तसं तिघींच्या चेहऱ्यावर गर्भतेज दिसायला लागलं. लक्षात आलं की दैदिप्यमान अशा पुत्ररत्नांचा जन्म, पुत्ररत्नांचा अवतार कार्य या तिघींच्या उदरातून होणार आहे. आणि जसं 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 गर्भतेज दिसायला लागलं, हळू 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 दिसामास पुढे 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 सरकत होते. 6वा 7वा महिना आला. दशरथ राजाने विचारावं की तुम्हाला तिघींना काय डोहाळे लागले, त्यावर उत्तर द्यावं.
तदा म्हणती आवडे ज्येष्ठ सेवा, तदा म्हणती आवडे ज्येष्ठ सेवा, तया वाचून नावडे अन्य ठेवा, तया वाचून नावडे अन्य ठेवा. तदा म्हणती आवडे ज्येष्ठ सेवा, तया वाचून नावडे अन्य ठेवा. ऐसे ऐकून रायासी सौख्य फार, ऐसे ऐकून रायासी सौख्य फार, म्हणे माझ्या भाग्याचे नाही पार, म्हणे माझ्या भाग्याचे नाही पार. त्याला डोहाळे विचारले असता सगळ्यांचं उत्तर एकच, मला ज्येष्ठांची सेवा करावीशी वाटते. काही मातेने सांगावं, सुमित्रा मातेने सांगावं, आम्हाला ज्येष्ठांची सेवा करण्याची इच्छा झाली आहे. कौशल्या मातेला डोहाळे विचारावे, कौशल्या मातेने सांगावं की मला आता शत्रूंचा नायनाट करावासा वाटतोय. दशरथ राजाच्या लक्षात आलं की प्रभूंचा अवतार कार्य इथूनच प्रारंभ होणार आहे. असं ऐकून राजाला प्रचंड असा आनंद झाला. जे येणारे पुत्ररत्न होते ते एकमेकांशी चांगले राहतील हे डोहाळ जेवणाच्याच वेळी लक्षात आलेलं. हे ऐकून राजाला प्रचंड आनंद झाला. हळू दिशामास पुढे सरकत होते. सगळ्यांच्या लक्षात येत होतं की आता भगवंताच्या अवतार कार्याची घटिका समीप आलेली आहे. म्हणून सगळीकडे प्रचंड मोठं उत्साहाचं वातावरण होतं. सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई, सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजत होती आणि सगळे सज्जन लोक मोठ्याने गजर करत होते. आपण 2 मिनिटं गजर करूया. रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 कुलभूषणा. म्हणा कीर्तनात मध्ये म्हणायचं म्हणजे आपल्याला स्वतःलाच कळतं मी झोपलेलो नाहीये. रामा 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 रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा 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 कुलभूषणा. सगळ्या गोष्टींची तजवीज झाली, सगळ्या सोयी तयार झाल्या, सगळीकडे मंगल वाद्य वाजत होती, सगळ्या खोल्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सजावट केलेली होती, सगळ्या खोल्या अगदी भरून निघालेल्या होत्या. सगळी अयोध्या नगरी
गंधर्व सर्वत्र नाम झाले, सर्वत्र नाम झाले, आनंदाचे असे महापर्व, राम राम हरे हरे राम राम, राम राम सीतापते राम राम, राम राम रघुत्तम राम, राम राम सीतापते राम. आणि अशा पद्धतीने रामनवमीच्या दिवशी, चैत्रातल्या नवमीच्या दिवशी रामरायांचा जन्म झाला. पाठोपाठ भावंडांचा सुद्धा जन्म झाला. जन्मानंतर सगळ्यात प्रथम तिन्ही मातांनी ते अगदी भगवंताचं असणार सुंदर गोजीर रूपड पाहिलं आणि उपचारांना सुरुवात झाली. बाळाला नऊ माकू घालू लागले. बाळाचा नहाणी सोहळा झाला सुरू. न्हाणी न्हाणी त्या निर्मला सिंहाणी वो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला सिंहाणी वो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला सिंहाणी वो, गंगा चरणी त्या मिठी घाली पाणी वो, गंगा चरणी त्या मिठी घाली पाणी वो, न्हाणी न्हाणी त्या निर्मला सिंहाणी वो, जन्माचा अवतार कार्याला प्रारंभ झालेला होता. आता लवकरच दुर्जनांचा नाश होणार हे निश्चित होतं. अख्खं संपूर्ण वाल्मिकी रामायणाचं सगळं चरित्र वेगवेगळ्या गीतांमधून, वेगवेगळ्या नृत्याच्या आविष्कारामधून आणि वेगवेगळ्या एक अभिनयातून उद्याच्या दिवशी आपल्याला पाहिजे रामरायाचा जन्म ते रावणाचा वध होईपर्यंतचा कार्यभाग उद्याच्या ह्याच्यात मोठ्या टीमच्या संचासहित आणि परवाच्या दिवशी रामराय ज्या वेळेला लंकेतून विजय प्राप्त करून अयोध्येत परत आले त्यावेळेला कसा सगळीकडे त्रिवार जय जयकार झाला, कसे सगळे लोक येऊन एक एक आशीर्वाद मागत होते, ते सगळे साक्षात इथून आगमन करणार आहेत. इथे सभा मंडपाचा भव्य सोहळा असणार आहे, ललिताचं कीर्तन असणार आहे. आज सांगायला इतका आनंद होतोय की अगदी 2016 साली सुरुवातीला गोखले मॅडमचा फोन आला की ह्या वेळेच्या जिराळीच्या सप्त्यात एक छोटस वेगळा प्रयोग आपण करूयात. दरवर्षी अगदी पहिली दुसरी गाण्याचे कार्यक्रम जसे करायचं होतं तेव्हा काहीतरी वेगळा करू. तुला स्क्रिप्ट तयार करून देते, तू फक्त सादर कर. आणि कसलाही पुढचा मागचा विचार न करता पहिलं कीर्तन झालं आणि परमेश्वराच्या चरणी याची 99वी कीर्तन सेवा सादर झाली. आणि ज्या वेळेला हा सगळा कार्यक्रम आम्ही सगळ्या टीमने मिळून आखला त्यानंतर 4-5 दिवसांनी लक्षात आलं की परवाचं ललिताचं होणारा महानाट्य आणि महाकीर्तनाचा कीर्तन हे कीर्तन शताब्दीचं कीर्तन माझं होणार आहे आणि 100 कीर्तनांचा टप्पा माझा पार होणार आहे. रामरायाच्या चरणी तो सादर होणार आहे. याकरता सगळ्या माझ्या गुरूंना मी वंदन करतो, आई वडिलांना वंदन करतो. जे जे सगळे पेणकर आणि रायगडकर आणि जेवढ्या मी प्रेम केलं त्यांना वंदन आणि गोखले मॅडमला नमस्कार करतो, वंदन करतो. बाळाचा न्हाणी सोहळा झाला त्यानंतर बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा परिवारा मनमोहना राम लक्ष्मणा,
वाक्यापासून अभिनय, गाणं आणि नृत्य अशा तिन्हीच्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार. तिथपर्यंत श्रीराम जय राम.